हे व्हॉट्सअप गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ऋषी ब्लॉग. हे गाईज, तर आज 9 दिवस कंप्लीट झाले आहे गणपती बसून आणि आज शेवटचा दिवस आहे, 10वा दिवस. आणि या 10व्या दिवशी गणपती विसर्जन करतात. त्यासाठी पुण्यामध्ये एका मागे एक मंडळ गणपती लाईनीत मिरवणुका काढतात गणपतीच्या. तर ते पाहायला चाललो आहे आणि लाखो रुपये खर्च करतात त्याच्यावरती, की म्हणजे साऊंड आणणं, लाईट, मागचं डेकोरेशन, अशा गोष्टींवरती खूप सारे पैसे खर्च करतात आणि बाप्पाला वाजत गाजत घेऊन जातात. तर तेच पाहायला जाणार आहे. आणि हे 2 वर्षातून आज होणार आहे, कारण 2 वर्षामध्ये कोरोना होता, त्याच्यामुळे सरकारने याच्यावरती बंदी आणली होती की 2 वर्ष काही सण साजरे झाले नाही त्याच्यामुळे आपले. पण आज 2 वर्षांनी परत ते वातावरण पाहायला भेटणार आहे. खूप मजा येणार आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे जाण्यासाठी. चला तर मग आपण लगेच जाऊयात. पण त्याच्या आधी गाईज, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर फटाफट जाऊन लवकर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. चला जाऊया आपण. अशा प्रकारे गणपतीची लाईन सुरू आहे आणि मी आत्ता बाजीराव रोडला आहे. तसं सांगायचं गेलं तर डेक्कन पासून गणपतीची लाईन सुरू होत असते. हे सॉन्ग ऐकलं ना वाईट वाटतं की गणपती बाप्पा चालले आहे विसर्जनासाठी. कारण 10 दिवसापासून जी अटॅचमेंट झालेली असते ना, ते तुम्हाला मी खरंच सांगू शकत नाही शब्दात. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतं. इथं खरंच खूप गर्दी आहे आणि चालता येत नाही इतकी गर्दी आहे. आणि एका मागे एक आम्ही चालतोय लाईनीमध्ये. हा जो फील आहे, हा जो एन्जॉयमेंट पब्लिक करते ना, हा फील तुम्हाला कोणत्या क्लबमध्ये नाही भेटणार. हा फक्त गणपतीच्या लाईनीमध्येच भेटतो. तर तुम्ही नेक्स्ट टाईम पुढच्या वर्षीच्या लाईनीला नक्की या. अखिल शिवाजीनगर पोलीस वसाहत युवक मित्र मंडळ. दरवर्षी यांचा सेटअप लाईट खूप भारी असते. यांना लाईनीचा महाराजा म्हणतात. वीर नेताजी तरुण मंडळ यांनी पण लाईटचा सेटअप खूप भारी लावला. दिस इज मी आणि माझा फुल एन्जॉयमेंट चालू आहे. फुल भारी वाटते आणि फुल एन्जॉय करतोय मी. माझ्या बॅक साईडला आहे योगेश शेळके अँड ओन अँड ओनली चेतन भाऊ काळेकर. खरंच मलाच नाही माहिती की मला काय झालं होतं लाईनीमध्ये. मी फुल एन्जॉय करतोय. यांनी पण लाईट सेटअप असा सुंदर लावला आहे. खरंच 2 वर्ष लाईन नव्हती आणि या 2 वर्षातून आज लाईन आहे, म्हणून मी एकदम नाचतोय, डान्स करतोय. फुल एन्जॉय चालू आहे माझा. कारण मी एक्सायटेड होतो लाईनीला जाण्यासाठी. आतुरतेने वाट पाहत होतो त्या गोष्टीची. आणि फायनल तो दिवस आज आहे. माझ्या बॅक साईडची तुम्ही गर्दी बघा. आणि या गर्दीमध्ये शूट करणं माझ्यासाठी खरंच खूप टफ होतं. कारण कॅमेरा हँडल करणं, कारण कॅमेरा सारखा शेक होत होता, त्याच्यामुळे व्हिडिओज नीट नव्हते. कसे आहेत आमचे पुणेकर. अशी गणपतीची लाईन बघता तुम्हाला पुण्यामध्येच भेटणार.
तुम्ही लाईनीमध्ये अशा गोष्टी खाऊ शकता, पण तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की अशा गोष्टी खाल्ल्यानंतर तुमच्या पोटामध्ये काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, नाही तर तुमची लाईनीचा दिवस खराब होऊ शकतो. कसा वाटतोय डान्स तुम्हाला? हा डान्स फक्त तुम्हाला लाईनीमध्येच भेटणार, कुठंच कधीच पाहायला नाही भेटणार हा डान्स. थोड्या वेळ बसलो आहे मी, कारण थकलो आहे मी. आणि माझ्या शेजारी योगी कंटिन्यू हा डान्स करतोय, कंटिन्यू न थांबता नॉनस्टॉप डान्स करतोय. तुम्ही अशा कोणत्या पण मंडळाच्या ट्रॅक्टरवरती चढू शकत नाही. हे मंडळ माझ्या मित्राचं होतं म्हणून मी वरती लाईटच्या सेटअपच्या इथं थांबलो आहे, व्हिडिओ काढतो त्याच्यामुळे. आणि आत्ता सॉन्ग चालू आहे राष्ट्रवादी पुन्हा. रात्रीचे 12 वाजले आहेत आणि साऊंड बंद झालेले आहे. आता उद्या सकाळी पहाटे 5 वाजता चालू होते आणि ही लोक आराम करत आहेत आता. आणि ज्यांना भूक लागली आहे त्यांच्यासाठी इथे स्टॉल जागोजागी आहेत. तुम्ही भेळ खाऊ शकता, पाणीपुरी खाऊ शकता, तुम्ही डोसा खाऊ शकता, सँडविच खाऊ शकता, काही म्हणजे सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला. आणि स्पेशली तर वडापाव कुठं पण भेटतोच. हा शारदा आहे. आता याची मिरवणूक सुरू होणार आहे. आता मानाचे गणपती गेले की दगडूशेठ, शारदा हे एकामागे एक निघतात. हे सगळ्यात शेवट जात असतात. हा बाबू गेनू आहे आणि याची पण मिरवणूक आता सुरू झाली आहे. आता 12 ते 5 पर्यंत आता आपण ढोलच पाहणार आहे आणि मानाचे गणपती, नवसाचे गणपती पाहणार आहे. मानाच्या गणपतीचे दर्शन घेता यावं म्हणून लोकांनी इथे गर्दी केली आहे. आणि खिडकीमध्ये, कोणी टेरेसवरती, अशा प्रकारे लोक दर्शन घेण्यासाठी थांबले आहेत. इतक्या गर्दीमध्ये ढोल पथकवाले ढोल घेऊन खांद्यावरती इतक्या गर्दीतून चालले आहेत. पूर्ण गणपती लाईनमध्ये मला ह्याचाच डान्स आवडला. आणि ह्याची जी एनर्जी होती ना, खूप हाय लेवल होती. आणि अख्ख्या लाईनीमध्ये कोणाचीच एनर्जी इतकी नव्हती. ढोल ताशावरती डान्स करण्यामध्ये वेगळीच मजा आहे. तुम्ही बघू शकता या पब्लिकला कसे डान्स करतात.
हा लहान मुलगा खांद्यावरती थांबून ताशा वाजवत आहे आणि ही आत्ता सुरू मिरवणूक आहे. ही बाबू बेनूची चालू आहे मिरवणूक. या गर्दीमध्ये जर का तुमचा लहान मुलगा हरवला किंवा तुमची भांडणं वगैरे झाली तर इथं पोलीस मदत केंद्र पण आहे. तुम्हाला अलका चौकातला ब्लॉग पाहायचा असेल तर वरती लिंक दिलेली आहे सेकंड पार्टची, त्याच्यावरती क्लिक करा.